सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तुम्ही आधार कार्ड, रेशन कार्ड सगळं घेऊन या। इथं दाखवा। तुम्ही आता या सगळ्या गोष्टी आहेत ना इथं पुरवायच्या। तुम्ही काय काळजी करायची गरज नाही। आपण चांगल्या पद्धतीने तुमचं सगळं करून घेऊ। हा, जे काय करता येईल तेवढं सगळं करून घेऊ। तुम्ही काय टेन्शन घ्यायची गरज नाही। तुमचे पेपर कुठे आहेत? आपण इथं आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? पेपर मशीन 4 दिवसात येऊन घेऊन जावा। पुढच्या सोमवारी यायचं आणि माझ्याकडून मशीन घेऊन जायचं, सांगतो मी सगळ्यांना। सोमवारी ठीक आहे, ओके। प्रथमतः नमस्कार। मी साताऱ्यावासी यांना सर्वांना नमस्कार करतो। मी धीरज नांदेकर, जिल्हा वैद्यकीय शिबिर समन्वयक म्हणून जिल्हा रुग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत काम करत आहे। मी सातारावासी यांना आवाहन करू इच्छित आहे की आपल्याकडे आता महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत 2299 या आजारांचा समावेश झालेला आहे। तरी सर्व सातारावासियांनी या योजनेचा लाभ घेऊन अत्यंत काळजीपूर्वक ज्या लोकांना अत्यंत गरजेचं काम आहे त्या लोकांनी सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे 17 नंबरमध्ये येऊन आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्व सातारावासियांना आवाहन करत आहे। आनंदाची गोष्ट म्हणजे की आताच या वर्षी 2399 आजारांचा समावेश झालेला आहे। त्यामध्ये अनेक आजार बसतात, तरी सर्व लोकांनी येऊन याचा लाभ घ्यावा। आपल्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि आयुष्यमान कार्ड ज्यांचे आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी हरकत नाही। ज्यांचे आयुष्यमान कार्ड नाहीत त्यांनी तात्काळ येऊन जिल्हा रुग्णालय सातारा येथे 17 नंबरमध्ये आपण नोंदणी करून आयुष्यमान कार्ड काढण्यात यावं। आणि महत्वाची आम्ही तुम्हाला आवाहन करत आहे की आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सातारावासियांनी, तरुण मुलांनी येऊन रक्त दान करावं हे आम्ही तुम्हाला आवाहन करत आहोत। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तसेच एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ई कार्ड हे टोटली फ्री आहे। याच्या नोंदणी करता आपल्या सातारा शहरामध्ये संजीवनी हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, मंगलमूर्ती हॉस्पिटल, सातारा डायग्नोस्टिक हॉस्पिटल, यशवंत हॉस्पिटल तसेच शेंद्रेचे ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर या ठिकाणी आपला आरोग्य मित्राचा महात्मा फुले योजनेचा टेबल आहे। त्या ठिकाणी आरोग्य मित्रांना भेटून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पूर्णपणे मोफत ई कार्ड काढून घ्यायचं आहे व जास्तीत जास्त लोकांनी या ई कार्डचा लाभ घेऊन तात्काळ हे कार्ड काढून घ्यावे, जेणेकरून 5 लाखापर्यंत उपचार तुम्हाला मोफत या कार्डात घेता येतील। जिल्हा रुग्णालय सातारा येथे 17A आणि 17B असे 2 कार्यालय आहेत। या कार्यालयामध्ये येऊन तात्काळ सर्व लोकांनी आयुष्यमान कार्ड काढणे बंधनकारक आहे। कारण आपल्या आयुष्यमान कार्डमुळे आपल्याला 5 लाखाचा उपचार मोफत मिळतो। आणि वयवंदन कार्ड जे आपण 70 वर्षावरती अलाउड करतो, ते वयवंदन कार्ड आणि आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही, 1ही रुपया खर्च येत नाही। तरी आम्ही साताऱ्यातील सर्व जनतेला, सर्वसामान्य लोकांना आम्ही विनंती करत आहोत की तात्काळ येऊन आपण आयुष्यमान कार्ड लवकरात लवकर काढून घेण्यात यावे।